नाशिकला जाऊयात। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती देतील। सागर, मुंबईत बघितलं की रांगा लागलेल्या आहेत 8 वाजल्यापासूनच। नाशिकात काय चित्र आहे, कारण नाशिकमध्ये थंडी देखील तितकीच आहे इतकं कळतंय। नक्कीच रेश्मा, काल जो काही अभूतपूर्व गोंधळ देशभरात झाला त्याला नाशिकही अपवाद नव्हतं। इथल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या 4 दिवसासाठी बंद करण्यात आलेल्या आहे। नाशिक वगळता लासलगाव आणि इतर ज्या बाजार समित्या आहेत तिथे पैसे नसल्यामुळे बाजारपेठा बंद जाहीर झाल्या आहेत। इतकंच नाही तर सर्वसामान्य जी माणसं आहेत त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि त्याच्यामुळे खरं तर लोकांची गर्दी पाहायला मिळते। आज सकाळी 8 वाजेपासून लोकांची वेगवेगळ्या बँकांच्या समोर गर्दी व्हायला सुरुवात झाली। स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, एक्सिस बँक असेल किंवा इतर सर्व बँका ज्या आहेत त्या आज 1 तास आधी उघडणार आहेत आणि त्याच्यामुळे लोकांनी त्याहीपेक्षा आधी येऊन लवकरात लवकर आपल्या हाती पैसे कसे येतील, नोटा कशा बदलता येतील यासाठी गर्दी केली आहे। विशेष म्हणजे काल दुपारी सर्व वेगवेगळ्या बँकांचे अधिकारी जे आहेत ते पोलीस आयुक्तांना भेटले। ज्या पद्धतीची अभूतपूर्व गर्दी आज होण्याची शक्यता आहे ते पाहता बँकांना सुरक्षा द्यावी अशा पद्धतीचं आवाहन या बँकांच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना केलेलं आहे। त्यानुसार आज आवश्यकतेनुसार योग्य तो पोलीस बंदोबस्त आणि गस्ती वाढवण्याचं आवाहन जे आहे मॅनेजमेंट जे आहे ते पोलीस आयुक्तांनी केल्याचं सांगितलं जात आहे। आज सकाळपासून ज्या पद्धतीनं लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे ते पाहता निश्चितच आज दिवसभरात सर्व बँकांमध्ये ग्राहकांची पैसे घेण्यासाठी किंवा भरण्यासाठी मोठी गर्दी होईल असं चित्र आता पाहायला मिळतंय। रेश्मा, सागर, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।